नमस्कार सगळ्यांना. तर चला आता वाजलेले आहेत 5. गाईला कडवळ काढायला गेली होती. तिथं मस्त छान छान अशी वांगी दिसली. तर म्हणलं आज संध्याकाळी मस्त असं वांग्याची भरलेल्या वांग्याची भाजी करावी. तर एकदम मस्त आणि छान अशी इतकं काठळ वांग आहे ना, मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं. आणि म्हणलं आता संध्याकाळ मस्त वांग्याची भाजी करायची भरून. आणि घर सारवलं बघा कसं सुंदर दिसतंय. अजून वाळलं नाही कारण का आबाळच का म्हणून जाई नाही काय, मी थंडी वाजत होती. मी तर जर्किंग घातलं होतं पण काढून ठेवलं. मांजर बसली आमची चुलीत. आता घर सारवून काढले म्हणल्यानंतर पांढरं तर नको का करायला, तर ते पांढरं झालं पाहिजे, बरोबर ना? झालं पाहिजे ना. बघायचं तेवढं लय ह्या जगात नुसतं. बसायची जागा आहे का तिथं? होय ग, एवढं सगळं पटांगण सोडून गावभर तिथंच बसायचं. हा पोल्यावर लय राग येतो. आणि चल लवकर तिकडे बस, उठून जा, मी चालली बाहेर. यायचंय का? माझ्याकडे कशी बघती, राग आला तिला खवळलेलं. तर आता सारं घर पांढरं करून ठेवलं. लय चाबरी आहे. सरपणाचा पण ढेग लावला मस्तपैकी, एकदाच तोडून आणलं. बाकीची सगळी आज कामं आवरून घेतली. दिसली होती म्हणून आणली वांगी तोडून. बाहेरच्या चुलीला पण सरपाणी ठेवले. आणि आता काम चालू झालं. 5 वाजले म्हणले की ही बघा ना कसं झालं. तर एकदा झाडून काढायला चालावं लागते. आत्यांनी काहीतरी गाईला खायला टाकलं होतं म्हणून कडवाळ काढलं आणि आणलंच नाही. आबा कसं आलं आमच्या आत्याचं, काय चाललंय त्या घराला काय माहित, काय करत बसू वाटत नाही त्यांना. काहीतरी काम चालू होतं. तर गाईला इकडे बांधून डायरेक्ट झालोटच करते. पान दाखवून खायला टाका. आली की वरडायला लागली. ओशी तोडून ठेवला म्हणलं एकदाच काम. आबाळच बघा किती आले. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा. तुझ्याकडेच यायचंय, थांब पाणी पासायला. वराटी की कशी सगळी झाडं भिजून काढल्या. हिरबाईची लाईट होती पण आता सगळा पाला गवते. हो काही सगळं झाडावं लागलं. इकडं पण भिजवलं. हात त्याच काहीतरी चाललंय. चलू द्या. आधी साबण आणि निरमा फक्त वेगळ्या कॅरमॅगमध्ये. थांब, ती शॅम्पू ही सगळं वेगळ्या कॅरमॅगमध्ये भरायचं. आमचा महिन्याचा बाजार. मॅगी घेऊ नको म्हटलं तरी घेतली वे. तांदूळ राहिल्यात अजून. तिथं असं तांदळाचं प्रकार लावल्यात. त्यातला अन्नाला म्हणलं कुठला प्रकार घ्यावा तांदळाचा चांगला सुगंधी वास येणारा. होय अण्णा, सगळं दुकानात आणलंय. मी नव्हतं आली एवढं 15 महिन्याभरात आलीच नाही. एवढं सगळं आणलं. त्या साबणे ह्या सगळं भरत्यात. ते साबणाच्या पिशवीत काय होतं, वास लागतो या. हा, महिन्याचा बाजार आमचा इथूनच असतो सगळा. असं दिवस मावळलाय पार. पोरं शाळेतून आले, झाडत आलोय. आभाळ आलंय पण त्याला म्हणलं चल आपला बाल ती साईडलाच ठेव. फक्त इसरू नको. आता हे आता हे भर सगळं ह्यात. शिला ही तांदूळ, तेलाचा डबा. पेन पण घेतलाय का? आता तुला एकट्याला पेन घेतलं ती नाही का नाचायची? आता संपलाय माझा. 3 कशा शिला घेतल्यात? एक माऊसला, लॅपटॉपच्या माऊसला नाही का? हाय पण त्याची संपली ग. होय. दुसरीच अशी बाहेर काढून ते सारखीच. होय, बर घ्या. तर वरती याच्यात आपण मग तांदूळ आणि तेलाचा डब्बा करूया. हाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. काय म्हणली? शुभरात्री सर्वांना. काय करते साची? जार मधलं पाणी घ्यावं लागणार आता. हंड्यात नाही का ग? हांडा घासून दोन्ही पालत्या घातलेला इथे. देणच नाही हांडा म्हणून आणायचा. तर काय जार मधलं घ्यायला लागेल कालवून शिजायला लागेल. आता काय का पाणी वाटा की तवर कडे शेंगदाणा काढून गरम व्हायला. मस्त मस्त वांगीची भाजी तुम्हाला म्हणलं होतं की आणलेली छान छान. वांग शिजाय घालायचं,
गॅस आजीने मुदामून कढई गरम केली ना ग. काय ग आजीने आता उतरवली खाली. मला तिला वाटलं माहिती मांजर यायची म्हणून मला कसली भाज जारवरचं पाणी होत मला वाटलं मी शेंगदाणा खाती म्हणून मुदामून गरम कढई केली. नाही बाय मुलांचं काय नाही तुझ्या करीन का काय माहित? ऐक आता मी कशी लिहू कविता. का काय एवढं पोळी का कडे बाया कसली भाजली. जार मधलं पाणी दे की पातीला भरून. जारच धरा तुमची. जारवालाच येईन आता. बया पाणीच नाही ह्याच्यात. काय? झालं तुमच्याकडं. वांग्याची भाजी. बियाणातच नाही हांडा भरून आणायचा. मोटर चालू झाली सकाळी आधी वरच्या हिरवीचीच किती हांडा भरण म्हणलं पण हांड्यात पाणी होतं परत कोणी ओतून दिलं काय माहिती. वांगी पाणी लय देखणं होतं पाणी वाटा की त्याच्यात आधी मग सगळं अगं पाणी पुरायचं नाही मग एक बी नाही तांबे ह्यात बसल्यावर. नाही का ज्ञानेश्वरी मग काय करायचं आता पाण्याचं. मी काय करू. तिथलं पाणी आण त्या गमेल्यात. शेंगदाण किती खाल्लं नाही नाही तिने घेतलंच नाही तर कसली आजी माझ्या नाव घेते. सुद्धा आहे नाही तो बोल बरं. हा बोल बरं. काय बोलू. शेंगदाण खाती खात खात बोल. हा हा मम्मी नाच करा ग. काय अगं खरंच देव मांजर तिच्याकडे भाजली शेवटी बाजून दे. शेंगदाणा घ्यायला कडे भाजली चला तुझ्यामुळे झालंय आधी सगळं. मग टाका किती वांग नाही आजीने मुदामूनच कढई गरम करून ठेवलेली. टाका की म्हणलं फोडणीला तर वांग होत आलं तू चिरायचं. त्याचा काटाला जपून दे की नाही. आणि म्हणले पाणी वाटा शेंगदाणा काढा. शेंगदाणा काढलं पाणी वाटलं तर म्हणते आता वांग टाका की. नाही, मला काय माहिती पाणी वतलंय म्हणून आता लगेच पाणी मग गरम बी नाही झालं तर पाटील पाणी घेऊन हांडा भरून आणायला आई ग. जारवाला भरून घ्यायचं नाही तर बाटली आणि तिथली एक आपली म्हणून हा बाटल्या एक भाकरीला एक बाटली आणली तर होऊन जाईल. आता काय हॉटेल बंद आहे आमचं आणि पाण्याचं बॉक्स आमच्या घरी चाललं सगळं. हॉटेल घरी चाललंय आमचं हॉटेल. एकदा आणलं होतं 2-3 बॉक्स काय बाटली अण्णा रोज शाळेत घेऊन जातो. अण्णा बाटली भरून येतच नाही. तीच बाटली उचलतोय आणि पिशवी घेऊन मला कधीतरी उशीर झाला तर मी तीच बॉटल घेऊन. ती हेच घेऊन जातात पोरं. असं वांग्याला काटायचं जात नाही तिकडं वांग चिरायचं बोटांनाच मोडल्या सापना झाला नाही सकाळ त्याच्यामुळे असं लकलत बसावं लागतंय त्याला. काट काढावं लागतं. मग मी चाकू घ्यायचा त्याच्यावर असं फिरवायचा लगेच काटा निघतात. खरंच अगं मम्मी तू हे काय थांब एक मिनिट हे देख. तर त्याच्या नादीच लागत नाही लय. राहू दे आता चिरली 2-3 पाणी वतकी काळं व्हायला लागलं. हे दर एक मिनिट फोन. काट दाखव काट. तू राहू दे आता आम्हाला उरकून दे वांग शिजायचं भाकरी व्हायच्या. एक मिनिट धर ना. ही काढते की मी आता. त्याला फांद्या येतं सगळ्या. धर की. मला माहितीये तू चाकूने काढची राहू दे आता. मनीषाला सुद्धा काट काढता म्हणले असं जपलं झालं वांग्याचा. तुझ्या आईला फायदा द्यायचा आता. आईला मी म्हणलं होतं तर आई म्हणली मी आणली म्हणले लय आणली वांगी म्हणले. म्हणले वहिनी घेऊन आली मग म्हणलं आता परत जाता नाही ना आधी ह्याच्यात वतकी पातेली घेऊन वांग कसं झालं कशी होतो पण नाही. शिस्त त्याला कळलं की वांग शिस्त लई उशीर लागत नाही. पण मग फोडणी टाकून नाही म्हणजे फोडणीला टाकताना सगळं त्याला तळून घ्या आधी वाढू आणि मग हे पाणी बघितलं का आज वांग चिरलं तर कशी करते बघितलं का. हो, काय बाया लहानाला पण इतकं हे झालंय ना त्याला मोडलेत काठ काय सांगू होय रे तुम्ही दिवसभरात काय करत होता. बघितलं का कशी वांग्याला करते या. मस्त काम होतं दिवसभर काय केलं झोपलो होतो ज्ञानेश्वरी काय तुला करा. अगं मम्मी तू आम्हाला 26 जानेवारीला यायचं पाहिजे होतं. असलं भारी येऊन होतं ना. मला दाखवलं का तो दाखवलं तुझं व्हिडिओ दाखवू का मी? काढलं होतं सरांनी एडिट करायसाठी सेंड केलं टाक व्हिडिओ कवायचं ह्याचं सगळं डान्स. अगं अख्खी पोरं पुरी अख्खी. अगं तुमचा डान्स लय भारी झाला. शिक्षक सुद्धा
हा गं तुमचा डान्स लय भारी झाला आम्हाला दाखवलंय सुद्धा. अख्ख्या 7वीच्या वर्गाचा परत नंतर आमच्या दोघीचा ह्यांचा कसला झाला कसला नाही आम्हाला दहावी ना कळवायला. तरी आम्ही शुक्रवारी गाणं सिलेक्ट केलं तर आत्ता ह्याच्या तरी इतके लगेच कसा बसावला काय माहिती आम्हालाच माहिती मग तुम्हाला काय मिळेल दिलं का काय करायला देतील की आता इतके लगेच नाही देत गिफ्ट काय दिलं असेल की आताच नाही परत नंतर देते तर असं धना पावडर आहे का? म्हणजे संपली आहेस होय. काय आम्ही पुढे घेतलेली ठेवली धना पावडरची. काय खरं वांग करणार होता नाही ग पण वांग्याला धना पावडर असलेली चांगलं लागतं वांग. ह्याच्यात आहे का बरोबर? टिपतच बघावं लागेल. असू तर बाय 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 सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. आता मस्तपैकी वांग घालायचं हे करा पण आता आमच्या ज्ञानाला ही ज्ञानेश्वरीला काही आमचं हिवाळी नाही. अगं मी व्हिडिओ 7 मिनिटं झालाय हे कुठे इथं होता कधी पाहता तो असू दे बाय बाय